सासर असो वा माहेर, प्रेमाची खरी ओळख कशात असते माहिती आहे का? परत येताना हातात भरभरून ताज्या भाजीपाला दिला की त्या प्रेमाची किंमत पैशात मोजता येत नाही, हो की नाही? नमस्कार, रामकृष्ण हरी मंडळी. काल रात्री गावावरून आले होते. ते येताना ना नेहमीप्रमाणे सासर आणि माहेर दोन्हीकडूनही प्रेमाने भरभरून ताजा भाजीपाला देतात. खरं सांगायचं तर या भाज्या फक्त भाजीपाला नसतात, तर ते त्यामागं प्रेम, आपुलकी आणि काळजी दडलेली असते, हो की नाही? हे घेऊन जा, मुलांना खायला होईल, त्यांना आवडतं, मुलांसाठी हे खायला घे, असं एका वाक्यात किती माया दडलेली असते, हो की नाही हो? खूप छान वाटतं जेव्हा घरचे आपल्याला सगळे मिळून एवढा जीव लावतात. आणि सासर आणि माहेर दोन्हीकडून मुलांना जेव्हा भरभरून पिशवीतमध्ये खाऊ दिला जातो ना, तेव्हा खरंच खूप मन भरून येतं की आपल्यालाही जीव लावणारी एवढी लोक आहेत आणि मुलांची सुद्धा खूप काळजी करतात. आज बघा ना, वांगी, डाळिंब, आंबा, लिंबू, शेवग्याच्या शेंगा, कढीपत्ता, पपई, अगदी अंजीर, सगळ्या गोष्टी सगळ्या आठवणीने बॅगेत भरून दिलेल्या होत्या. खरं तर गावावरून येताना ना हे सगळं आणायला कंटाळा करतात की वजन खूप होतं आणि मग मला कंटाळा येतो, त्यामुळे शक्यतो नको म्हणत असतात खरं तर ह्या गोष्टी आणायला. पण सासर आणि माहेर दोन्ही गावात असल्यामुळे ना दोन्हीकडून पण मुलांसाठी आणि माझ्यासाठी मस्त भरभरून भाजीपाला दिला जातो. आता मुलांना त्यांच्या आवडीचा खाऊ मात्र ते नक्कीच देतात. तर यावेळेस सुद्धा आजीने त्यांना छान असे डाळीचे लाडू बनवून दिलेले होते, तर इथे चिप्स सुद्धा दिलेले होते. आता हे कामं करताना बघा, शौर्याचं मात्र माझ्यामध्ये लोडबुड चालू होतं की मम्मी मी तुला आज मदत करू लागतो, सगळ्या गोष्टींची साफसफाई करतो. आता म्हटलं चल, कारण साई तर स्कूलमध्ये गेलेला होता, शौर्य मीच घरात होते, त्यामुळे आमच्या दोघांचं मात्र हे साफसफाईची कामं चालली होती. आता सगळ्या भाजीपालांना स्वच्छ करून ठेवणार होते. यात शौर्याची भरपूर सारी मदत मला होते. फोडून दाखव. तुला पाहिजे का? नको, मला आवडत. चांगले चांगले खा खा, खाऊन दाखव. चल, चांगले का? हा, तुला आवडतच नाही ना आता ग. नात्यांमध्ये जर प्रेम असेल ना तर साधा भाजीपाला सुद्धा खूप मौल्यवान वाटतो, हो की नाही? तर आता ताईंनी येताना ना सगळा भाजीपाल्यासोबत अंजीर सुद्धा दिली होती, कारण घरी ना दारामध्ये एकच झाड आहे, त्याला भरपूर सारे अंजीर येतात. त्यातले 4-5 अंजीर इकडे लावून दिलेले होते आणि हे पिकलेले अंजीर होते. मुलांना काय ते अंजीर आवडत नाहीयेत, म्हणून म्हटलं चला वाया जाण्यापेक्षा आपण तरी खाऊन बघावं. मला पण अजिबात अंजीर आवडत नाही, खरं तर खूप छान असतात, पौष्टिक असतात. हे सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा आपल्याला कसं आपण टेस्टवरती जातो किंवा आपल्याला जे आवडतं त्याच गोष्टी आपण खात राहतो. तसंच काहीसं माझं असतं, मला पण जास्त न आवडणाऱ्या गोष्टींकडे मी काही लक्ष देत नाही. आता डाळिंब वगैरे सगळीकडे आलेले होते, कारण मम्मीकडून माझ्या डाळिंब आलेले होते. तर ही भाजीपालासुद्धा निम्मा मम्मीकडून तर निम्मा माझ्या सासरकडून आलेला होता. जे काही रानामध्ये भाजीपाला असेल तर ते दोन्हींकडून निम्मं मला आलेलं होतं. ज्याच्या रानात जे पिकल ते त्यांनी मला इथे काढून दिलेलं होतं. आणि प्रत्येक वेळेस माझं असंच होतं, ज्यावेळेस पण जातात त्यावेळेस मात्र दोन्हीकडूनही मला भरभरून खाऊ आणि भाजीपाला येत असतो. त्याचा एक फायदा मला होतो की दोन्ही घरे जवळ असल्यामुळे, सासर आणि माहेर असल्यामुळे ना त्याचा फायदा होतो. काल आपण गेल्या वेळेस 15 दिवसापूर्वीचा हा कढीपत्ता आहे, आहोंनी गावावरून आणला त्यावेळेस ठेवलेला होता. तर 15 दिवस होऊन गेले तरी पण अजून छान असा आपला हे कढीपत्ता आहे. पण आता नवीन आणलेला आहे त्यामुळे हा टाकून देते आणि हा भरून ठेवते. आता हा खराब झालेला नाही, मग वापर की. नाही बघा किती छान आणि मोठे मोठे डाळिंब. खरं तर माझ्या भावाच्या घरी डाळिंबाची बाग आहे आणि काल नेमकं गेले होते तेव्हा तिथे व्यापारी आलेला होता, त्यावेळी आहोंनी डाळिंब आले. जास्त काही ओझं असल्यामुळे ते काही जास्त डाळिंब घेऊन आले नाही, अगदी 20 डाळिंब घेऊन आलेले होते. तर किती पाहू शकता तुम्ही किती मोठे मोठे डाळिंब आहेत. आपले सगळे डाळिंब असे मोठे मोठे आहेत बघा, किती छान झाले. खरं तर ह्या गोष्टी सगळ्या घरी असल्या की आपल्याला खाऊशी वाटत नाही, पण मार्केटमध्ये गेल्यानंतर याचे भाव कळतात आपल्याला, भरपूर महाग असतात ते.
तर यावर्षी अहो नेमकेच म्हटलं डाळिंब तोडायच्या वेळेस गेलेले होते, त्यामुळे दोन्हीकडूनही छान असं इथं भाजीपाला प्लस डाळिंब वगैरे आलेले होते. बाहेर मार्केटमध्ये गेले का आपल्याला त्या गोष्टी खाऊशी वाटत नाही, पण जेव्हा घरचं आपण जातो तेव्हा एक वेगळाच आनंद असतो. तर तुमच्याही घरी गावावरून किंवा माहेर सासरकडून असं प्रेमाने काही पाठवलं जातं का? कमेंट करून मला नक्की सांगा. तुमचा हा अनुभव मला वाचायला नक्कीच आवडेल. तर चला, नंतर सगळा भाजीपाला व्यवस्थित साफ करून इथे कंटेनरमध्ये भरून ठेवला. असं केल्याने भाजीपाला जास्त दिवस टिकतो, खराब वगैरे होत नाही आणि मेन म्हणजे आपल्याला लगेच ट्रान्सपरंट असल्यामुळे समजतो, जास्त उचकतही बसावं लागत नाही. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.